सब्जेक्ट्स. अवॉइडिंग वीक सब्जेक्ट म्हणजे काय, मुलं काय करतात की हा सब्जेक्ट मला खूप जास्त हार्ड जातो. Welcome to Rank Coach Mentorship. This is Shirin Sabe, a second year MBBS student from Vedanta Institute of Medical Sciences. तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे हा कशावर आहे की वाय मोस्ट स्टुडंट्स फेल इन लास्ट मंथ. ठीक आहे, ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक हार्श रियालिटी सांगणार. ठीक आहे, तुम्ही आता या व्हिडिओमधून काय बघू शकाल की तुम्ही मी जे या काही ज्या काही चुका सांगणार आहे तुम्ही हे करत असाल तर तुम्ही अवॉइड करू शकता लास्ट मंथ मध्ये. ठीक आहे, हे जे काही गोष्टी असतात जर तुम्ही अवॉइड केलं तर तुमचं सिलेक्शन जे आहे ते होऊ शकेल या नीट मध्ये. ठीक आहे, चालेल. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ते आहे एक हार्श ट्रूथ. ठीक आहे, ते काय की जे मोस्ट ऑफ द स्टुडंट जे फेल करतात ते यामुळे नाही फेल करत कारण की ते अभ्यास चुकीचा करतात. ते यामुळे फेल करतात कारण की जे रॉंग वेनी स्टडी करतात लास्ट मंथ मध्ये. आणि हा जो लास्ट मंथ असतो ना हा खूप क्रुशियल असतो तुमच्या प्रिपरेशनसाठी. आणि या लास्ट मंथचे सध्या किती फक्त 15 डेज राहिले आहेत आपल्याकडे. ठीक आहे, अच्छा. आता पुढची गोष्ट काय ते सगळ्यात पहिला पॉईंट की का बरं हे स्टुडंट आपल्याकडे करतात फेल करतात लास्ट मंथ मध्ये, तर ते आहे की ते कन्फ्यूज स्टडिंग विथ प्रोग्रेस. आता दोन गोष्टी असतात, एक असतं स्टडी करणं, ठीक आहे, आणि एक असतं स्टडी होणं. म्हणजे काय की तुमचा अभ्यास होतो आणि तुम्ही अभ्यास करताय. अभ्यास करताय म्हणजे तुम्ही फक्त वाचताय, तुमचं काही पाठांतर काहीच नाही होतं, तुम्ही फक्त वाचताय. आता अशी काय गोष्ट असते तुम्ही फक्त जर का नोट्स वाचत असाल तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप अभ्यास केलाय पण तुमचं काहीच रिटेन्शन होत नाही. तुम्ही खूप जास्त लेक्चर्स बघता, तुम्हाला वाटतं खूप जास्त प्रोडक्टिव्हिटी आहे पण असं नसते. तुम्हाला फक्त ते कळतंय पण तुम्ही अप्लाय नाही करू शकणार ती गोष्ट. जर तुम्हाला ती गोष्ट अप्लाय करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला टेस्ट जे असतात ते द्यावं लागतील. तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन्स तुम्ही जेवढे असं सॉल्व्ह करसाल तेवढं असं तुमचं काय होईल रिटेन्शन होईल. तर हा पहिली गोष्ट आहे. जर तुम्ही फक्त रिव्हिजन करत असाल वाचून तर ते नका करू. तुम्ही त्यासोबतच काय करा, तुम्ही त्यासोबतच आपल्याला क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करा. ठीक आहे, पुढची गोष्ट येते नो मॉक टेस्ट डिसिप्लिन. याचा अर्थ काय की खूप सारे मुलं असे असतात जे मला म्हणतात की मी आता ही वाली मॉक टेस्ट नाही देणार आहे. का बरं, कारण की मला मागच्या मॉक टेस्ट मध्ये खूप लो स्कोर आला होता. मी ज्या मॉक टेस्ट करून जेव्हा येईल माझा वापस लो स्कोर येईल तर मग मला वापस काय होईल रिग्रेट होईल डिसिजन की मी कशाला मॉक टेस्ट दिली, मला खूप जास्त काय डिमोटिवेटेड फील होईल. तर मी एवढंच सांगेल की जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देताय तुम्हाला एकच ऍटिट्यूड मध्ये जायचं, ते आहे लर्निंग ऍटिट्यूड. ठीक आहे, हे लर्निंग ऍटिट्यूड काय असतं, हे लर्निंग ऍटिट्यूड म्हणजे असं असते की तुम्हाला काही नाही करायचं, तुमचं जर क्वेश्चन चुकला तुम्हाला उलट खुश व्हायचंय की माझा क्वेश्चन चुकला, बरं झालं या टाइमला चुकला. जर हा आपला पेपरच्या वेळेस चुकला असता नीटच्या दिवशी तर आपल्याला रिग्रेट झालं असतं. ठीक आहे, तर तुम्हाला एक्झामचं जे टेम्परामेंट आहे ना ते बनवायचं आहे तुमच्यामध्ये. हे कसं बनेल, जसे तुम्ही जास्त मॉक टेस्ट देसाल तसे. ठीक आहे, पुढची गोष्ट येते झिरो अनालिसिस हॅबिट. याचा अर्थ काय, मुलं काय करतात मला सांगतात की मी आज पूर्ण या आठवड्यामध्ये 7 मॉक टेस्ट देऊन टाकल्या, 8 मॉक टेस्ट देऊन टाकल्या, एका दिवशी 2 मॉक टेस्ट दिली. माझा एकच सिंपल प्रश्न असतो, मॉक टेस्ट दिली वेल अँड गुड पण त्याला तू अनालाइज केलं की नाही. ठीक आहे, जर तू त्या गोष्टीला अनालाइज करत असशील तर तुझा फायदा होणार आहे. ठीक आहे, तर काय करायचं, खूप सारे मुलं करतात की टेस्ट देतात, स्कोर बघतात, अरे वा 400 मार्क आले, अरे वा 450 मार्क आले, 600 मार्क आले, मग पुढचे टेस्ट द्यायला चालले जातात आणि काय करतात सेम मिस्टेक्स करतात. ठीक आहे, तर आपल्याला जर मिस्टेक्स आपल्याला थांबवायचे असतील तर काय करावं लागेल, अनालिसिस करावं लागेल. ठीक आहे, पुढची गोष्ट येते की कॉन्स्टंट स्ट्रॅटेजी चेंजिंग. हा शेवटचा मंथ असा असतो जिथे स्टुडंट्स खूप जास्त युट्यूबवर काय करतात असे स्ट्रॅटेजी व्हिडिओज बघायला सुरू करतात की आपल्याला आता ही स्ट्रॅटेजी जर का युज केली तर आपल्याला एवढे मार्क भेटतील, ही स्ट्रॅटेजी युज केली तर एवढे मार्क भेटतील. ठीक आहे, तुम्हाला हे नाही करायचं. ठीक आहे, एक स्ट्रॅटेजी घ्या, त्याला स्टिक राहा. ठीक आहे, आणि ती तुमची स्वतःची असली पाहिजे. असे कोणीच तुम्हाला सांगू नाही शकणार की तुम्ही लास्ट मंथ मध्ये डायरेक्ट 200 वरून 600 वर कसं जम्प करू शकता. ठीक आहे, अशी कोणती स्ट्रॅटेजी नसते जो तुमच्या मनात ही गोष्ट नाहीये. ठीक आहे, पुढची गोष्ट आहे मेंटल बर्नआउट अँड पॅनिक. हे का बरं होतं माहितीये का, तुम्ही जेव्हा कम्पेअर करता तुम्हाला स्वतःला दुसऱ्यांसोबत तेव्हा ही अशी गोष्ट होते. ठीक आहे, तुम्हाला अशा गोष्टी करायच्या नाहीत, स्वतःला कोणाशीच कम्पेअर करायचं नाहीये. तुमची जर्नी तुमची स्वतःची आहे. ठीक आहे, तुम्हाला कमी मार्क असतील तरी तुमचं फ्युचर चांगलं होणार, म्हणजे तुमच्या फ्युचरमध्ये काय होईल हे चांगलं होईल काहीतरी. ठीक आहे ना, तुमची जर्नी ती स्वतःची आहे. दुसरी गोष्ट आहे ओव्हर थिंकिंगची. तुम्हाला ओव्हर थिंकिंग कधीच करायची नाहीये, सिलेक्शन होईल की नाही जे काही आहे नीटच्या पेपर नंतर करू शकतो आपण विचार या गोष्टीवर. आता नुसती एकच गोष्ट आपल्याला करायची ते आहे स्टडी. ठीक आहे, पुढची गोष्ट आहे पुअर डिसिप्लिन. मी मोस्ट ऑफ द स्टुडंट्स मध्ये काय बघितलंय की फोनचं सध्या अजूनही फक्त 15 डेज राहिलंय तरी मुलांचा स्क्रीन टाइम 14 तास 15 तास असा दिसतो. ठीक आहे, आपल्या हे जे फोनचं डिस्ट्रॅक्शन आहे हे कमी करायचं. ठीक आहे, त्यासाठी काय करावं लागेल, फिक्स प्लॅन बनवावं लागेल की मी दिवसाचे फक्त 1 तास मिनिमम फोन युज करणार आहे. ठीक आहे, 1 तासापेक्षा कमी फोन युज करणार, 1 तास. आता तर सध्या 1 तास पण नाही करायला पाहिजे मुलांनी यूज. ठीक आहे, त्यानंतर इरेग्युलर स्टडी आवर्स म्हणजे काय, कधी पण झोपतोय कधी पण उठतोय, स्लीप पॅटर्न फिक्स नाहीये.
हे जे असते ही सगळ्यात जास्त काय असते खराब गोष्ट असते. ठीक आहे. पुढची गोष्ट काय, अवॉइडिंग वीक सब्जेक्ट. अवॉइडिंग वीक सब्जेक्ट म्हणजे काय, मुलं काय करतात की हा सब्जेक्ट मला खूप जास्त हार्ड जातो, ऑर्गॅनिक खूप जास्त हार्ड जाते, त्याला सोडू नंतर बघू. याच्यात एकच गोष्ट होईल, तुम्ही कधीच तुमचा जो ऍव्हरेज स्कोर आहे तो कधीच क्रॉस करू शकणार नाही. तुम्हाला जर तुमचा ऍव्हरेज स्कोर ब्रेक करायचा तर तुम्हाला तुमचा सगळ्यात जास्त जो टफ सब्जेक्ट आहे तो सॉल्व्ह करावा लागणार आहे. पुढची गोष्ट काय तर की आमचं जे पर्सनलाइज मेंटरशिप आहे तुमच्या नीट 2026 साठी ते अजूनही चालू आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये पर्सनलाइज टाइम टेबल, पर्सनलाइज स्टडी प्लॅन, वन ऑन वन नीट स्ट्रॅटेजी कोचिंग, 24/7 डाऊट सॉल्विंग भेटणार आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला जर याच्यासाठी जायचं असेल तर तुम्हाला इथे खाली नंबर दिला असेल त्याला जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. And all the best for your NEET 2026 exam. Subscribe to Rank Coach Mentorship YouTube channel and like this video. Thank you so much.